टाईपचे एक तुम्हाला दिसत असेल ब्रॅकेटमध्ये, तर दिस आर द फंक्शन किंवा ऍक्टिव्हिटी बिलॉंगिंग टू द ट्रेड. ट्रेडचे रिलेटेड हे सगळे ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे बँकिंग, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स, वेअर हाऊसिंग, पॅकेजिंग आणि ऍडव्हर्टायझिंग. हे आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. त्यासोबत आपण ट्रेडची डेफिनेशन पाहिली होती. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रेड? बाईंग, Selling and exchange of goods is called trade. हा, ओके. Buying And it, and exchange. ओके. आणि त्याच्यासोबत अजून काय पाहिलं होतं आपण? ट्रेड इट इज डिवायडेड इंटू टू पार्ट. इट इज इंटरनल आणि एक Internal. एक्सटर्नल, इंटरनॅशनल. ठीक आहे ना. एक्सटर्नल मीन्स व्हॉट? फॉरेन ट्रेड किंवा इंटरनॅशनल ट्रेड है ना. इंटरनल ट्रेड मीन्स व्हॉट? द सेल्स अँड एक्सचेंज ऑफ द गुड्स विद इन द कंट्री. कंट्रीमध्येच होणार आहे. फॉर एक्झाम्पल इंडिया आहे, इंडियामध्येच हे सगळे इंटरनल ट्रेड चालणार आहे. ठीक आहे ना. इन द फॉलोइंग स्टेट्स, म्हणजे 29 स्टेट्स तर त्यामध्ये चालणार आहे. आणि इंटरनॅशनल ट्रेड एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू द डिफरंट कंट्रीज है ना. दुसऱ्या कंट्रीजमध्ये ते आपण पाठवू शकतो. म्हणजे इंडियामधून युएस मध्ये पाठवू शकतो, युएस मधून ऑस्ट्रेलियामध्ये पाठवू शकतो. दिस इज ऑल अबाउट इंटरनल आणि इंटरनॅशनल ट्रेड. फर्स्ट ऑफ ऑल वी वॉज सीन अबाउट द इंटरनल ट्रेड. त्यामध्ये आपण पाहिला होता लोकल, स्टेट आणि Interstate. इंटरस्टेट है ना. तर त्यामध्ये लोकल मीन्स व्हॉट? इन द सिटी. कोणतीही सिटी जर असेल तर त्यामध्ये जर इंटरनल ट्रेड, फॉर एक्झाम्पल कोणी मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, फॉर एक्झाम्पल वखाड, और तो फक्त औरंगाबादमध्येच विकत असेल त्याचा माल, ठीक आहे ना, किंवा मेडिसिन तिथेच विकत असेल, तर त्यासाठी आपण काय करतो? लोकल ट्रेड यूज करतो. ठीक आहे ना. इट इज कॉल्ड एज लोकल ट्रेड, म्हणजे औरंगाबादमध्ये. आणि स्टेट ट्रेड मीन्स व्हॉट? स्टेट ट्रेड, State like Maharashtra. स्टेट, ओके. म्हणजे स्टेटमध्ये, म्हणजे खूप सारे सिटीज असतील पण स्टेट एकच असणार आहे ना. आणि इंटरस्टेट मीन्स व्हॉट? From one state to another state. व्हेरी गुड. ठीक आहे. त्यामध्ये दोन बेसिक्स पाहिले होते इंटरनल ट्रेडसाठी, कारण त्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा मग इंडस्ट्रीमधून तुमचा माल किंवा तुमची जी गुड्स आहे ते तुमच्या कंझ्युमरकडे जाण्यासाठी आपण 3 वेज यूज करतो. म्हणजे इंटरनल बेसिकमध्ये तुमचा प्रोड्युसर असणार आहे, तुमचा होलसेलर असणार आहे आणि रिटेलर असणार आहे ना. इंटरनल बेसिकचे 2 टाइप्स, एक होलसेल आणि रिटेल. ते आपण पाहिला होता. होलसेल ट्रेड हा लार्ज क्वांटिटीमध्ये असतो आणि रिटेल ट्रेड हा स्मॉल क्वांटिटीमध्ये असतो. कळलं तुम्हाला? सो दिस इज ऑल अबाउट याची फोटो पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे. प्रत्येक लेक्चर नंतर मी एक तुम्हाला आठवण्यासाठी किंवा तुमच्या मेमरीसाठी हा जो फोटोज आहे तुमच्या बोर्डचा मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. सो इन दिस लेक्चर, ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. कॅन यू सीन दिस बोर्ड? बोर्ड दिसतो तुम्हाला सगळ्यांना? Sir, clear नाही. क्लॅरिटी? ठीक आहे. क्लिअर दिसत नाही, मी बघतो. एक मिनिट. आता दिसतोय? सर बोर्ड में Clear? दिख रहा सर, फोटो से. ठीक आहे. एक मिनिट. बोर्ड क्लिअर दिसत नाही. Yes sir. एक मिनिट. माझा कॅमेरा बंद करून परत मी चालू करतो. आता दिसतोय क्लिअर? राइटिंग दिख ही नहीं रही है, सिर्फ बोर्ड दिख रहा है. ओके, सर फोटो शेयर करो सर, मैसेज. चालेल. आता दिसतोय क्लिअर? नो सर. आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला? नाही दिसत सर. नहीं सर. मला तर सध्या क्लॅरिटी तर चांगली आहे, कारण मला पण जो फोटो आहे तो पण दिसत आहे बाकी स्टुडंटला. नेटवर्क आता दिसतंय? सर रीड नहीं कर सकते सर. चालेल. एक मिनिट, मी मग तुम्हाला एक फोटो शेअर करतो. ठीक. ठीक, आता दिसतोय?
ठीक आहे ना. आता दिसत असेल sir. तुम्हाला. Yes, sir. हा. सो टुडे वी आर लर्न अबाउट द इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड नंतर आपण इंटरनॅशनल ट्रेड पाहणार आहोत. इंटरनॅशनल ट्रेड तुम्ही नोटबुक तुमच्या सोबतच ठेवा. जर मी काही पॉईंट सांगितले तुम्ही लिहत जा. सो राईट ऑन अबाउट इंटरनॅशनल ट्रेड और फॉरेन ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड, यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड मीन्स व्हॉट? द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द डिफरंट कंट्रीज, है ना. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. Exchange of goods and services, exchange of goods and services between citizens, comma, business firms and government of different countries, and government of different countries, government of different countries. ठीक आहे. So it is called as international trade किंवा foreign trade. आलं foreign trade काय असतो? तर there are the three types of foreign trades are there. So त्यामध्ये आपण पाहू शकतो. First is import, second is export, and third is interport. So there are the three types of foreign trades are there. First is import, second is export, and third is interport. ठीक आहे. तर import means what? काहीतरी इन होते आपल्या कंट्रीमध्ये, है ना. द पर्चेसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द अदर कंट्रीज, है ना. राईट ऑन द डेफिनेशन. द पर्चेसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द अदर कंट्रीज. जर तुम्हाला जर फास्ट लिहिता येत नसेल तर तुम्हाला मग नंतर फोटो पण शेअर करणार मी, ते नंतर लिहून घ्या. ठीक आहे ना. रनिंग नोट्स फक्त लिहून घ्या तुम्ही. त्याचं एक्झाम्पल काय असणार आहे? युएसए जर आपल्याला मेडिकल डिव्हाइसेस किंवा मग आपल्याला अँटी कॅन्सर ड्रग्स किंवा सोप किंवा ऍडव्हान्स मशिनरीज जर पाठवत असेल इंडियाला, इट इज कॉल्ड एज द इम्पोर्ट, है ना. इंडिया इम्पोर्ट करतोय, आपल्या कंट्रीमध्ये मागवतोय. नंतर एक्सपोर्ट. एक्सपोर्ट मीन्स व्हॉट? सेलिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस, selling the goods and services to the other countries, selling the goods and services to the other countries. It is called as the, काय म्हणतो आपण त्याला, एक्सपोर्ट. म्हणजे आपण काहीतरी सेल करतोय. तर काय सेल करतोय आपण पाहिलंच आहे का कोविड-19 मध्ये 19चा जो डिसीज आहे सध्या, तर त्यामध्ये आपण युएसए ला काय सेल केला होता आपण? हायड्रोक्लोरोक्विन. हायड्रोक्लोरोक्विन इट इज अँटी मलेरियल ड्रग. ओके. हायड्रोक्लोरोक्विन इट इज अँटी मलेरियल ड्रग. तर ही आपण युएसए ला सेल केली होती. म्हणजे आपण काय करतोय? एक्सपोर्ट करतोय, है ना. किंवा मग आयुर्वेदिक ड्रग्स आहे, आयुष मीन्स व्हॉट? आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. हे सगळे मटेरियल आपण दुसऱ्या कंट्रीला सेल करतो. इट इज कॉल्ड एज द एक्सपोर्ट. ठीक आहे. आणि एंट्रीपोर्ट मीन्स व्हॉट? एंट्रीपोर्ट हे कन्सेप्ट लक्षात ठेवा काय असतो. द पर्चेसिंग गुड्स फ्रॉम वन कंट्री, द पर्चेसिंग गुड्स फ्रॉम वन कंट्री अँड सेल द सेम प्रोडक्ट्स and sell the products to the other countries. हा, परत सांगू. Yes. Purchase goods from one country and sell, purchase goods from one country and sell the same product to the other countries. ठीक आहे. मीन्स व्हॉट? त्याचं एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? जर ऑस्ट्रेलिया ही कंट्री आहे, ती गोल्ड किंवा अँटी कॅन्सर ड्रग्स किंवा अँटीव्हायरल ड्रग्स जर युके ला पाठवत असेल, युनायटेड किंगडमला पाठवत असेल, है ना. युनायटेड किंगडम त्याचे आजूबाजूचे जे नेबरिंग कंट्रीज आहे, ती काय करते? सगळ्यात पहिले युके त्याची जे ऑस्ट्रेलियाकडून जे मेडिकल डिव्हाइसेस किंवा अँटी कॅन्सर ड्रग्स किंवा गोल्ड ऑस्ट्रेलियाकडून घेते. इट इज कॉल्ड एज एंट्रीपोर्ट. आलं तुम्हाला? एक प्रोडक्ट त्यांच्याकडे घेणे आणि तोच प्रोडक्ट तुमच्या त्यांच्या आजूबाजूच्या कंट्रीला विकणे. आलं? इट इज कॉल्ड एज द एंट्री पोर्ट विथ द हेल्प ऑफ दिस अग्रीमेंट, है ना. हे एक्झाम्पल पण तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल का याचा अर्थ काय असतो. ठीक आहे ना. दिस इज ऑल अबाउट द इंटरनॅशनल ट्रेड किंवा मग आपण त्याला फॉरेन ट्रेड म्हणतो. ठीक आहे. त्यासोबत राईट ऑन द ऍडव्हान्टेज ऑफ फॉरेन ट्रेड. ऍडव्हान्टेजेस, काही ऍडव्हान्टेजेस आपण पाहणार आहोत. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय असतात, फायदे काय असतात.
ऍडव्हान्टेज ऑफ द फॉरेन ट्रेड. सगळ्यात पहिले आहे असा फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज एक ऍडव्हान्टेज झाला. फॉरेन एक्सचेंज मीन्स व्हॉट, जर आपण कोणत्याही कंट्रीला काही विकत आहे, ठीक आहे ना, एक्सपोर्ट करत आहे, त्यामुळे त्या फॉर एक्झाम्पल युएसए ला काही विकत आहे मेडिकल डिव्हाइसेस आपण किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट जर विकत असेल आणि युएसए कडून आपल्याला काय येणार, मग पैसा येणार, मनी येणार, डॉलर येणार, त्यामुळे आपली इकॉनॉमी वाढते, त्या कंट्रीची इकॉनॉमी वाढते है ना. जर मलेशिया पाठवत असेल दुसऱ्या कंट्रीला है ना, जर इंडिया पाठवत असेल युएसए ला, तर त्यामुळे त्यांची जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे ती वाढून जाते, इकॉनॉमिकल सिस्टीम त्यांची वाढून जाते. इट इज कॉल्ड एज द फॉरेन एक्सचेंज. काल याचा अर्थ काय, ठीक आहे. सेकंड इज डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर. Division of labor means what? The international trade has forced the country to minimize the cost of production of goods. म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमुळे काय होतं, रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं कंट्रीला, त्यामुळे काय होतं, मग तुमचं जो प्रोडक्शन आहे है ना, बाहेरच्या कंट्रीमधून जो रॉ मटेरियल आपण मागवत आहे, त्यामुळे काय होतं, तुमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी होतो. फॉर एक्झाम्पल चायनामधून आपण काय करतो, तिथून रॉ मटेरियल मागवत असतो है ना, दुसऱ्या कंट्रीज मधून मागत असतो किंवा मलेशियामधून मागत असतो, श्रीलंकामधून मागत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जो इंडियामध्ये रॉ मटेरियल जो भेटतो महाग आपल्याला, दुसऱ्या कंट्रीमधून भेटल्यानंतर काय होतं, मग आपला प्रोडक्शन कॉस्ट कमी होतो आणि त्याच्यामुळे लेबर कॉस्ट पण कमी होणार आहे ना. जो कामगार आपण लावतो त्याचा कॉस्ट पण कमी होतो. इट इज कॉल्ड टू रिड्यूस द लेबर किंवा डिव्हिजन ऑफ द लेबर. ठीक आहे. थर्ड लिहा बेनिफिट्स टू कंझ्युमर किंवा कस्टमर. बेनिफिट्स टू कंझ्युमर किंवा कस्टमर. ठीक आहे. बेनिफिट्स कसं भेटेल दुसऱ्या कस्टमरला, फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कंट्रीमधून जर त्यांचं रॉ मटेरियल डायरेक्टली आपल्या कंट्रीमध्ये येतोय, त्याच्यामुळे मग काय होतंय, कस्टमरला बेनिफिशियल कसं होईल, त्याचा जो कॉस्ट आहे, फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये कोणती वस्तू 100 रुपीज मध्ये भेटत आहे आणि श्रीलंकामधून किंवा दुसऱ्या कंट्रीमधून आपण जर मागवत असेल तर तीच आपल्याला 50 रुपीज 60 रुपीजला भेटत असेल, त्याच्यामुळे काय होतं, मग कस्टमर बेनिफिशियल आहे, त्याची क्वालिटी पण चांगली दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे ना. इट इज कॉल्ड एज द बेनिफिट्स टू कंझ्युमर और कस्टमर. नेक्स्ट त्याच्यानंतरल्या फोर्थ, इन्क्रीज इन गव्हर्नमेंट इन्कम. इन्क्रीज इन गव्हर्नमेंट इन्कम. इन्क्रीज इन गव्हर्नमेंट इन्कम. ठीक. गव्हर्नमेंटची इन्कम कशी वाढणार, आता तुम्ही पाहत असेल का तुम्ही जर बाहेरून जर इम्पोर्ट करत असेल काही वस्तू, ठीक आहे ना, बाहेरून ज्या वस्तू इंडियामध्ये येतात त्यासाठी आपण काही टॅक्स युज करतो किंवा काही ड्युटीज लावतो इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे है ना, तर त्याचा पैसा डायरेक्टली गव्हर्नमेंटला जातो, तर त्याच्यामुळे काय होतं, गव्हर्नमेंटला बेनिफिशियल होतो किंवा गव्हर्नमेंटची जी इन्कम आहे ती वाढते. इट इज कॉल्ड एज द इन्क्रीज इज गव्हर्नमेंट इन्कम. ठीक आहे. इट इज अ फोर्थ पॉइंट और फोर्थ एडवांटेज ऑफ दिस फॉरेन एक्सचेंज और फॉरेन ट्रेड. फिफ्थ नंबर से लिया, हेल्प इन नॅचरल डिझास्टर. हेल्प इन नॅचरल डिझास्टर्स. आता फॉर एक्झाम्पल कोणत्या कंट्रीमध्ये जर नॅचरल डिझास्टर कोणकोणते असतात, हेल्प इन नॅचरल डिझास्टर्स, त्याचं एक्झाम्पल काय असतं नॅचरल डिझास्टरचं, फ्लड, हा फ्लोड आहे, अर्थक्विक आहे, लिहून टाका ब्रॅकेटमध्ये, फ्लोड्स आहे, अर्थक्विक आहे है ना. तर यामुळे काय होतं, त्या कंट्रीची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती राहते का, नाही राहते है ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल की जापानमध्ये काही प्रॉब्लेम झाले असतील किंवा मग ऑस्ट्रेलियामध्ये जर काही प्रॉब्लेम झाले असतील, फूडचे काही प्रॉब्लेम झाले असतील है ना, तर ते काय करतात, त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होऊन जाते, मेडिसिन प्रोडक्शनची कॅपॅसिटी कमी होऊन जाईल, फूड प्रोडक्शनची कॅपॅसिटी कमी होऊन जाईल है ना, ते बनवू शकत नाही. त्यामुळे ते काय करतात, फॉरेन एक्सचेंजमुळे किंवा फॉरेन ट्रेडमुळे ते इंडियामधून इम्पोर्ट करू शकतात, खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा मेडिकल डिव्हाइसेस इम्पोर्ट करू शकतात ना. जसं कोविड-19चा प्रॉब्लेम चालू आहे, ते इंडियामधून आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मागवले जातात है ना. इट इज पॉसिबल कशामुळे होते, बिकॉज ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. कळलं तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट लिहा, increases industrialization. Increases industrialization. Increases industrialization,
स्पेलिंग सांगू? नो बोल दो सर. ठीक आहे. त्याच्यामुळे हा ठीक आहे. इन्क्रीजेस इंडस्ट्रियलायझेशन INDUSTRIALISATION इंडस्ट्रियलायझेशन है ना. याच्यामुळे काय होतं, फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री लार्जली डिपेंडेंट अपॉन द इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजे बाहेरचे कंट्री इंडियामध्ये येतात है ना, फॉरेन इंडस्ट्रीज पण इंडियामध्ये येतात आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन वाढतो. इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळे त्याच्यामुळे मग कामगार पण त्यांना भेटतात ना, लेबर पण त्यांना भेटतात. त्याच्यामुळे काय होतं, इंडस्ट्रियलायझेशन वाढतो. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये फॉरेन कंट्रीज, फॉरेन इंडस्ट्रीज पण आहे. जसे तुम्ही पाहिले असतील का, रॅनबॅक्सी है ना, बाहेरच्या इंडस्ट्रीज आहे, ठीक आहे ना, इंडियामध्ये येतात आणि ते काय करतात, इंडियामध्ये प्रोडक्शन करतात आणि इंडियाचे लेबर असते यूज करतात. त्याच्यामुळे मग तुम्हाला रोजगार पण भेटतो है ना. दिस इज पॉसिबल बिकॉज द इंटरनॅशनल ट्रेड. त्याच्यानंतर लिहा 8 नंबर इंटरनॅशनल कोऑपरेशन. इंटरनॅशनल कोऑपरेशन इंटरनॅशनल कोऑपरेशन कसं वाढेल, जर तुम्ही डिफरंट कंट्रीज मधून बेटर क्वालिटीचे जर प्रोडक्ट होत असतील ना आणि त्यांना सप्लाय करत असतील, जर आपण USA ला, श्रीलंकाला, UK ला जर चांगले प्रोडक्ट पाठवत असतील, त्याच्यामुळे काय होतं, मग ती कंट्री आपल्याला जास्त भरोसा करते, जास्त बिलीव्ह करते. त्याच्यामुळे काय होतं, मग दुसरे त्या कंट्रीने आपल्या कंट्रीमध्ये काय होतं, मग इंटरनॅशनल कोऑपरेशन वाढतो. कळलं? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इंटरनॅशनल कोऑपरेशन विद इन द टू कंट्रीज और मेनी कंट्रीज. त्यानंतर 9th पॉइंट लिहा, 9th ऍडव्हान्टेज, एक्सपोर्ट ऑफ एक्सेस प्रोडक्शन. एक्सपोर्ट ऑफ एक्सेसिव्ह प्रोडक्शन. एक्सपोर्ट ऑफ एक्सेसिव्ह प्रोडक्शन म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल हायड्रोक्लोरोक्विनचं प्रोडक्शन खूप जास्त होतो, अँटीबायोटिकचं प्रोडक्शन खूप जास्त होतो, ठीक आहे ना. जे आयुर्वेदिक सिस्टीमचे मेडिसिनचे, युनानी सिस्टीमचे मेडिसिनचे इंडियामध्ये खूप जास्त प्रोडक्शन होतो, कारण इथूनच तो त्याचा जो मेन हब आहे इंडियामध्ये तो इथेच असणार आहे ना. तर जे एक्स्ट्रा जे प्रोडक्ट बनलेले असतात ते आपण काय करतो, डायरेक्टली ते इंडियामध्ये विकले जाणार नाही, म्हणून आपण काय करतो, फॉरेन मध्ये विकतो है ना. तर त्यामुळे काय होतं, मग एक्सपोर्ट ऑफ द एक्सेस प्रोडक्शन, ते आपण एक्सेस प्रोडक्शन विकू शकतो. म्हणजे त्याची प्राइस कमी होणार का, नाही होणार. आपल्या प्रोडक्शनची ती जास्त करून आपण ते बाहेरच्या कंट्रीमध्ये विकू शकतो आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, मग त्याच्यामुळे फॉरेन एक्सचेंज वाढतो त्या कंट्रीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहा, 10th, मोर प्रॉफिट. मोर प्रॉफिट, PROFIT, मोर प्रॉफिट. मोर प्रॉफिट. प्रॉफिट कसा वाढणार, फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जर कोणती मेडिसिन जर 10 रुपीज मध्ये विकली जात असेल आणि ती USA मध्ये 60 रुपीज 70 रुपीज मध्ये विकली जात असेल अकॉर्डिंग टू देअर फॉरेन एक्सचेंज, तर त्यांची जी करन्सी आहे ती खूप जास्त आहे है ना, त्याची व्हॅल्यू इंडियन रुपीज पेक्षा जास्त आहे. तर 10 रुपीज मध्ये काही वस्तू विकल्या जातात इंडियामध्ये, ते 60 रुपीज 70 रुपीज मध्ये विकल्या जातात US मध्ये. त्याच्यामुळे काय होतं, मग तुमचा बेनिफिट वाढतो. इंडियामध्ये वाढणार आहे का, किंवा त्या कंट्रीमध्ये वाढू शकतो का, नाही वाढू शकतो. कळलं तुम्हाला? सो इट इज कॉल्ड एज इट विल इन्क्रीज द मोर प्रॉफिट फॉर दिस कंट्री. त्याच्यानंतर 11th नंबरला अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाइप्स ऑफ गुड्स. अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाइप्स ऑफ गुड्स 11th नंबरचा ऍडव्हान्टेज आहे. अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाइप्स ऑफ गुड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या कंट्रीमध्ये कोणती वस्तू जर बनत नसेल, फॉर एक्झाम्पल फ्युएल आपल्या कंट्रीमध्ये जास्त प्रमाणात निघत नसेल है ना, आपण ते प्रोडक्शन करू शकत नाही, तर मग ते आपण स्टॉप होणार का, त्या गोष्टी होत नाही. इंटरनॅशनल ट्रेडमुळे बाकीच्या कंट्रीज मधून, सौदी अरेब मधून या अरेबियन कंट्रीज मधून आपण तो फ्युएल मागू शकतो. म्हणजे ऑल टाइप्स ऑफ गुड्स, ऑल 12 मंथ मध्ये आपण ऑल टाइप्स ऑफ गुड्स मागू शकतो. आपल्याकडे तो त्याचा स्टोरेज करू शकतो. म्हणजे कोणतीही आपला प्रोडक्ट, कोणताही प्रोडक्ट आपल्याकडे कमी होणार का, नाही होणार. जसं पाम ऑइल आहे, तो मलेशियामध्ये बनतोय, श्रीलंकामध्ये बनतोय, तर इंडियामध्ये बनत नाहीये. तर आपण फक्त त्यावेळेस थांबून जाणार आहे का, तर आपण काय करतो, इम्पोर्ट करतोय है ना. म्हणजे ऑल टाइप्स ऑफ गुड्स जे नेसेसरीज आहे त्या